नमस्कार मंडळी, मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री सदरात या भागात घेऊन येत आहे चिनार पब्लिशर्स प्रकाशित फुलवंता झोडगे लिखित साध्वी सावित्रीबाई फुले. अस्पृश्यतेचा धिक्कार. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांविषयी शाळेच्या वाढदिवशी जे भाषण केले त्यात त्यांनी ज्योतिरावांसंबंधी पुढील प्रकारची माहिती सांगितली. सावित्रीबाई आपल्या भाषणात म्हणाल्या, गेली अनेक वर्षे मी महात्मा ज्योतिरावांच्या सहवासात पत्नी या नात्याने दिवस कंठीत आहे. तेवढ्या अवधीत त्यांना एकदा सुद्धा रागावलेले पाहिल्याचे मला आठवत नाही. ते स्वभावाने अत्यंत नम्र व विनयशील आहेत. तथापि मोठे स्वाभिमानी आहेत. त्यांच्या स्वाभिमानास कोणी धक्का दिला तर धक्का देणारा कितीही मोठा असो त्याचा पाणउतारा केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. ते स्वतः स्वाभिमानाने जगतात व दुसऱ्यास स्वाभिमानाने जगण्यास शिकवितात. एखाद्या गोष्टीची सत्यता पटल्याशिवाय ते ती गोष्ट हाती धरत नाहीत, पण तिच्या सत्यत्वाबद्दल मनाची खात्री झाली म्हणजे मात्र ती करण्यास बिलकुल माघार घेत नाहीत. त्यांना जास्त तिटकारा जर कोणत्या दुर्गुणाचा असेल तर स्वस्थ बसण्याचा उगीचच विचार करीत बसायचा. या दुर्गुणाच्या माणसास ते आयदी आळशी समजतात. कारण रिकामे बसण्यात काही शरीराच्या हालचाली नसतात आणि विचार करीत बसण्यातही शरीरास श्रम पडत नसतात. एकदा मी आणि ते मागास वस्तीतील शाळेकडे जाण्यास निघालो. तेव्हा एका झाडाखाली एक मनुष्य उगाचच बसला होता. त्याच्याकडे ज्योतिराव गेले आणि म्हणाले, चला बाबूराव, आपण मागासांच्या वस्तीवर जाऊ. बाबूराव ज्योतिरावांकडे तोंड वासून पाहत राहिले. थोड्या वेळाने म्हणाले, मला फार काम आहे. ज्योतिराव म्हणाले, बसायचे काम आहे ना, मला तुम्ही सांगा, उठल्यापासून आतापर्यंत तुम्ही किती काम केले? पण तुमच्या बरोबर आलो तर लोक मला तुमच्यासारखेच नावे ठेवतील. लोकांनी नावे ठेविली तर अंगाला थोडीच भोके पडणार आहेत. त्यांचा हात धरला आणि त्यास मागास वस्तीत घेऊन गेलो. तेथील शाळा पाहून बाबूरावास फार आनंद झाला. त्यांनी तो ज्योतिरावांजवळ व्यक्त केला. तेव्हा ज्योतिराव म्हणाले, वंचितांचा विटाळ मानू नये. आपण पंचमीच्या सणास नागास वारुळातून पकडून आणून दूध पाजतो. आश्राप म्हणून मुंग्यांना साखर घालतो, कुत्र्याला खंडोबा देव मानतो, उंदरांना गणपतीचे वाहन समजतो. सर्व पशु पक्ष्यांना आपण हात लावून शिवतो, त्यांना अस्पर्श्व मानत नाही. पण जी ज्ञानवंचित माणसे आहेत त्यांना आपण शिवत नाही. त्यांच्या सावलीचा देखील विटाळ मानतो. त्यांना कुत्र्या मांजरांपेक्षाही नीच मानतो. याला काय म्हणावे? जे लोकांना अस्पृश्य मानतात ती माणसेच नसतात. यासाठी अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे स्वतःला मनुष्यत्व प्राप्त करून घेणे होय. ज्योतिरावांचे हे बोलणे बाबूरावास पटले. पुढे ते ज्योतिरावांच्या प्रेमळ, ज्ञानमय आणि स्फूर्तिदायक सान्निध्यात सर्व काळ राहून अस्पृश्यतेचा धिक्कार करू लागले. अस्पृश्यतेचे खरे कारण म्हणजे आर्य जेते झाले आणि अनाजित बनले. त्याची परिणती म्हणजे अस्पृश्यता. अस्पृश्यता धर्माच्या अगर रूढीच्या नावाखाली ज्या देशात उजळ माथ्याने वावरते तो देश अद्याप सुधारलेला नाही असेच म्हणावे लागते. हे ज्योतिरावांनी सतत 1848 पासून सांगितले आहे. सावित्रीबाई यांनी एका भाषणात म्हटले आहे की सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत. हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ आणि ज्ञानवंचित ते नीच म्हणून ती अस्पृश्यता धर्मविहित नसून कर्मगती आहे. अस्पृश्यतेने समाजाचा असमतोलपणा टिकला जातो हे रहस्य हृदयाशी बाळगून ती मानतात व तिचे देव्हारे सजवतात. त्यांना ईश्वराचे सत्य स्वरूप कधीच ओळखता येणार नाही व सत्य धर्माचे ज्ञान होणार नाही.
शहाणी माणसे सत काय आहे आणि ते चिरकाळ आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करतात. उच्च जाती, नीच जाती, स्पृश्य, अस्पृश्य ही ईश्वरकृत नाहीत. स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवास अस्पृश्य मानणे हे मनुष्यत्वाचे लक्षण नाही. म्हणून अस्पृश्यतेचा प्रत्येक व्यक्तीने धिक्कार करणे यातच प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे किंवा कोणत्याही मानवी संस्कृतीचे परम कल्याण आहे. अशा प्रकारे अनेक भाषणातून ईश्वर, मानव, धर्म, समाज वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी केला आणि तो त्या काळात योग्यच होता. त्यावेळी कोट्यवधी माणसे अज्ञानांधकारात चाचपडत आयुष्याचा मार्ग कसाबसा काढीत होती. कोट्यवधी माणसे दिवाभिताप्रमाणे मनुष्यांच्या वस्तीपासून दूर राहून आपले पशुतुल्य आयुष्य कंठीत होती. त्यापैकी कित्येकांना आपले आयुष्य कष्टप्रद आहे एवढे कळण्या इतकेही चैतन्य उरले नव्हते. या अनाथ प्राण्यांच्या, वंचितांच्या, मूक रुदनाच्या कहाण्यांचा आवाज श्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या लोकांना ऐकू गेला नाही. सावित्रीबाईंनी आपल्या देशबंधूंच्या यातनांकडे डोळेझाक केली नाही किंवा नुसती कोरडी सहानुभूतीही दाखवली नाही. तर ज्योतिरावांनी त्यांच्यासाठी काढलेल्या शाळा कार्यक्षम बनविण्यासाठी त्या अहोरात्र कष्ट घेऊ लागल्या. लोक टीका करू लागले, पण ज्योतिराव ही ढाल पुढे करून त्यांनी मोठ्या धैर्याने हल्ले सुरू केले. वंचितांना क्षणभरही न्याय नाही, ते नीतीला मान्य नाही आणि खऱ्या धर्माला अनुसरूनही नाही. जातीभेदांमुळे गोरगरिबांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय सावित्रीबाई यांनी देशाच्या वेशीवर टांगला आणि ही महत्तम कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानातील सावित्रीबाई ह्या पहिल्याच होत. जातीभेदाने मागासांना पशुत्व कसे प्राप्त झाले हा एक प्रश्न आहे आणि त्यांचे उत्तर देणे फारसे कठीण नाही. जेते लोक जीत लोकांना समबल व समगुण असे बनविण्याची संधी देत नाहीत, उलट ते दुर्बल कसे होतील याची जेते लोक खबरदारी घेत असतात आणि त्याप्रमाणे कायद्याची मांडणी व समाज रचना तयार करतात. जिंकलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर तेवढा घाला घालावयाचा नसून त्याचे मनुष्यत्वच नष्ट करून ते आपल्या दास्यात चिरकाल कसे राहतील अशी व्यवस्था करण्याचा जेते लोकांचा खटाटोप असतो. आपली मगरमिठी कधी सुटू नये म्हणून आम्ही जेते आमचा दर्जा जन्मसिद्ध श्रेष्ठ असे समजण्याची रूढी पाडतात आणि ती ग्रंथात नमूदही करून ठेवतात. पुढे लोकांच्या आचरणात ती पक्की झाली की त्यांच्या मनाला व बुद्धीला कनिष्ठपणाचा न्यूनगंड उत्पन्न होऊन गुलामगिरीची चटक लागते आणि ती जन्मसिद्ध आहे असे वाटू लागते. त्याची सत्यता म्हणजेच आजपर्यंत जन्मसिद्ध श्रेष्ठ जातीने जन्मसिद्ध कनिष्ठ जातींवर आज पावेतो अमर्याद सत्ता गाजविली आहे. या श्रेष्ठ जातीला इंग्रज बहादुरांनी जिंकले, श्रेष्ठ जाती जीत ठरल्या. पण जेते इंग्रजांनी त्यांचे मानवी हक्क काही काढून घेतले नाहीत. त्यांनी पण कनिष्ठ जातीचे बनू अशी इंग्रज राज्याची धास्ती खाऊ नये. कारण इंग्रज लोक त्यांच्या ज्ञानात भर घालीत आहेत. भौतिक ज्ञान त्यांना शिकवित आहेत. मुसलमानी, मराठी राज्यात ब्राह्मणांना जशा नोकऱ्या मिळत तशाच इंग्रजी राज्यातही त्यांना मिळतात. त्यांचे मानवी हक्क काढून घेण्याचे काम त्रैवर्णिकांप्रमाणे इंग्रजांचे हातून कधीही होणे नाही. अशा प्रकारचे विचार ज्योतिरावांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात नमूद करून ठेवले आहेत. विषमता ही मानवी स्वातंत्र्य, समता व बंधुता या दृष्टीने भयंकर रूढी असून ती मानव धर्माला व नीती नियमाला धरून नाही, म्हणून तिचा बिमोड केला पाहिजे. सावित्रीबाईंच्या काळात रूढीला कंटाळून कित्येक ब्राह्मण मंडळी ख्रिस्ती होत होती. विशेषतः अस्पृश्य लोक ख्रिस्ती बनत होते. याची जबाबदारी धर्म मार्तंडावर टाकता येते. कारण त्यांनी आपल्यापासून व आपल्या धर्माधर्मापासून त्यांना दूर ठेवले.
अज्ञानी लोकांची व दरिद्री लोकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही. ते नुसती ख्रिस्ती मिशनऱ्यांवर बोटे मोडून धर्म बुडाला असा आरडाओरडा करीत, पण तो निरर्थक होता. त्यावेळी प्रत्यक्ष आचारांची गरज होती. मागासात मिळून मिसळून त्यांच्या सुखदुःखांची विचारपूस करण्याची गरज होती. अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन त्यांची आर्थिक व नैतिक उन्नती साधण्यासाठी ज्ञानी लोकांनी प्रयत्न करावयास पाहिजे होते, पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही. तसा प्रयत्न ज्योतिराव व सावित्री यांनी केला. त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी शाळा काढल्या. त्यांच्या अनाथ मुलांची सोय करण्यासाठी बालगृहे स्थापन केली. सामाजिक समता मंडळ काढून जातीभेदांची तीव्रता कमी करण्यासाठी संघटित प्रयत्न सावित्रीबाईंनी केला. ज्योतिरावांनी अज्ञानमूलक धर्मसमजुती आणि अनावश्यक अनिष्ट रूढी यांच्यावर असे चौफेर हल्ले चढवले की त्या जुनाट सामाजिक रूढी व धार्मिक भोंगळ विचार यांनी जखडलेल्या समाजाची बंधने ढिली होऊ लागली. अस्पृश्यता हा मानवतेचा कलंक आहे असे ज्योतिराव म्हणत व त्यासाठी त्यांनी संघटित अशी चळवळ उभारली. या चळवळीत सावित्रीबाईंनी फार मोठा वाटा उचलला. अस्पृश्यता निवारणाचे कार्य करणे त्या काळात फारच कठीण होते. वंचितांना स्पर्श करणे इतकेच नव्हे तर त्यांच्याशी बोलणे ही धर्मबाह्य मानले जाई. पण सावित्रीबाई मागास वस्तीत जाऊन त्यांना उपदेश करीत व मुलांना शाळेत पाठविण्याचा आग्रह करीत. अनेक ठिकाणच्या वस्त्यांवर त्यांनी मुलामुलींच्या शाळा उघडल्या. शिक्षकांच्या नेमणुका करून त्यांच्याकडून मागासांच्या जीवनक्रांतीची चळवळ सुरू केली. सावित्रीबाई उत्तम वक्त्या होत्या. त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर न भूतो न भविष्यती अशी सामाजिक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई म्हणजे सामाजिक क्रांतीचा एक नवा झरा होय. या झऱ्यास पुढील काळात अनेक नाले ओढे मिळाले. या क्रांतीचा इतिहास लिहिताना प्रथम सावित्रीबाईंचाच नामनिर्देश करावा लागतो. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अजून जाणून घ्यायचे असतील तर नक्की वाचा साध्वी सावित्रीबाई फुले. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.